मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मार्केटमध्ये एक सर्वसाधारण गुंतवणूकदार जर त्याला मार्केटमधून पैसा कमवायचा असेल तर मार्केटमध्ये पैसा कसा बनतो हे त्यानं थोडं लक्षात घेतलं पाहिजे. आपण काय करतो, सध्या सोलर पाहिलं, ग्रीन एनर्जी पाहिलं किंवा रेल्वेचे स्टॉक पाहिलं, डिफेन्सचे स्टॉक पाहिलं, तर हे खूप सध्या पळत आहेत. आणि एक सर्वसाधारण गुंतवणूकदार या पळणाऱ्या स्टॉकच्या मागं लागतो. त्याला वाटतं हे स्टॉक 5-5%, 10-10% कंटिन्यू वाढायला लागलेत, मग आपण हे घेतले पाहिजे. पण कोणतेही पळणारे स्टॉक, किती मोठा स्टॉक असो छोटा स्टॉक असो, जर तो कंटिन्यू जर वाढत असेल, असा कंटिन्यू जर तो वाढत असेल तर तो कधी ना कधी पुन्हा असा खाली येणार आहे. किंवा कंटिन्यू वाढणारा स्टॉक किती 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष तो असा साईडवेज चालणार आहे. हे त्यानं लक्षात घेतलं पाहिजे. आणि होतंय काय, मग अशा पळणाऱ्या स्टॉकच्या मागं लागल्यामुळं तो त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो आणि तो जर स्टॉक पुन्हा 10-20%, 25%, 50% खाली आला तर तिथं तो टिकत नाही. दुसरी गोष्ट, तो जर पुन्हा 1-1.5 वर्ष 2 वर्ष चालला नाही तरी तो टिकत नाही. म्हणून तिथंच गुंतवणूक केली पाहिजे की जो स्टॉक सध्या फेअर व्हॅल्युएशनमध्ये मिळत आहे, म्हणजे स्वस्तात मिळत आहे आणि त्या स्टॉकचे फंडामेंटल हे चांगले आहेत, तरच आपण तिथं टिकू शकतो. थोडा जरी पैसा लावला तर स्वस्तात मिळणारा स्टॉक नंतर 10-15 पट एकदाच होतो 2-3 वर्षामध्ये. आणि मग तिथून जर तो खाली पडला किंवा काही दिवस चालला जरी नाही तर आपला पैसा हा कधीही तेव्हा प्लसमध्येच राहतो. तो जरी 25%, 30% जरी पडला तर आपला पैसा प्लसमध्ये असतो आणि आपण मग तिथं मार्केटमध्ये टिकू शकतो. जो टिकला तोच इथं बनतो. आणि पळणाऱ्या स्टॉकच्या मागं लागण्यापेक्षा जे स्टॉक सध्या आपल्याला खाली मिळत आहेत, 25%, 50% डिस्काउंटवर मिळत आहे, अशा स्टॉकमध्ये जर मी गुंतवणूक केली तर माझा पैसा हा वर्ष 6 महिन्यामध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण हे बरेच स्टॉक सध्या 1, 1.5, 2, 3 वर्षापासून चालत नाहीत, खाली मिळत आहेत, डिस्काउंटवर मिळत आहेत. ह्याच्यामध्ये जर मी गुंतवणूक केली तर माझा पैसा हा झपाट्यानं वाढला तर मी इथं टिकू शकतो. शेअर कधीही हा ग्रीडमध्ये खरेदी करायचा नाही, म्हणजे महाग असेल किंवा पळत असेल त्यावेळेस खरेदी करायचा नाही. तर तो जेव्हा त्याला कोणी खरेदी करत नाही, तो फेअरमध्ये आहे, स्वस्तामध्ये आहे, त्यावेळेस आपण खरेदी करायची, तरच आपण मार्केटमध्ये पैसा बनवू शकतो. ही साधी गोष्ट जरी आपण लक्षात ठेवली तर आपण सक्सेस होऊ शकतो. अशा कोणत्या कंपन्या आहेत मग ज्या की आता फेअरमध्ये मिळत आहेत, त्याची चर्चा आपण रोज करतच असतो. आज मी 2 कंपन्या सांगणार आहे. त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे MTAR टेक, म्हणजे एमटार टेक्नॉलॉजी. ही कंपनी काय करते, तर ही कंपनी, तुम्ही आता म्हणत असाल की सोलरचे, मी मागं व्हिडिओ बनवला होता की सोलरच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे कारण पुढं सोलरचं भविष्य आहे, एनर्जीच्या क्षेत्रामध्ये करायला पाहिजे, ते भविष्य आहे. तर ही कंपनी किंवा डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये करायला पाहिजे, तिथं जास्त सरकार खर्च करत आहे ना. आणि एरोस्पेस म्हणजे अंतराळामध्ये ज्या कंपन्या काम करतात त्याच्यामध्ये करायला पाहिजे, कारण तिथंही सरकारचं जास्त लक्ष आहे. तर ही एकच कंपनी जर आपण घेतली तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. कारण ही कंपनी काय करते, विविध मशीन उपकरणे, असेंब्ली, सब असेंब्ली, ऊर्जामध्ये काम करते, अणुमध्ये काम करते, अवकाश, एरोस्पेस, संरक्षण व इतर अभियांत्रिकी, म्हणजे ह्याच्या सगळ्यामध्ये ही कंपनी सुटे भाग करून विकते. तर ही एक कंपनी घेतली तर आपण सगळ्यामध्ये गुंतवणूक केल्यासारखी होऊ शकते. तर ही कंपनी कुणाकुणाला माल पुरवते आणि काय काय करते ते आपण बघूया. तर ही कंपनी सिव्हिलियन न्यूक्लिअर ह्याच्यामध्ये काम करते. त्याच्यानंतर डिफेन्स आणि एरोस्पेस ह्याच्यामध्ये काम करते. संरक्षणावर सरकार किती खर्च करत आहे आपण बघत आहोत, त्याच्यामध्ये ही पार्ट पुरवण्याचं काम करत आहे. त्याच्यानंतर स्पेसमध्ये, अंतराळामध्ये आपलं किती काम जोरात चालू आहे हे आपण पाहत आहोत, तर त्याच्यामध्ये सुद्धा ही कंपनी आपलं पार्ट पुरवत असते. त्याच्यानंतर बॉल स्क्रू अँड रोलर स्क्रू ह्याच्यामध्ये ही कंपनी बनवते. आणि क्लीन एनर्जी, पुढं भविष्य जे एनर्जीचं भविष्य आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा सोलर वगैरे जे आपण बसवणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा ही कंपनी क्लीन एनर्जीमध्ये काम करत आहे. आणि अदर सेगमेंटमध्ये मरीन म्हणजे जहाज, त्याचेसुद्धा सुटे भाग ही कंपनी बनवते. त्यामुळं हिचा जो पोर्टफोलिओ आहे सगळ्या क्षेत्राला व्यापलेला पोर्टफोलिओ हिचा आहे. त्यामुळे ही कंपनी, आपण ही एकटी जरी कंपनी घेतली तर सगळे क्षेत्र आपण घेतले असं होऊ शकते. तर ह्या कंपनीचे क्लायंट बघा,
क्लायंट जर बघितले तर इथं वेगवेगळे नावं आहेत, तुम्ही बघू शकता. तर हिचे हे क्लायंट आहेत. तुम्ही बघा टाटा आहे, हे आहे, हे वेगवेगळे नावं तुम्ही इथं बघू शकता. राफेलसुद्धा आहे, इथं बघा राफेल नाव आहे. ब्लूम एनर्जी म्हणजे एनर्जीची जे आहेत, न्यूक्लिअर फ्यूल कॉम्प्लेक्स, GKN एरोस्पेस, हे तिचे क्लायंट आपण पाहतो. हिंदुस्तान HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, इस्रो आहे, भारत डायनॅमिक आहे, एल्बिट सिस्टीम आहे. हे तिचे असे वेगवेगळे तुम्ही इथं बघू शकता. हे तिचे ग्राहक आहेत ह्या कंपनीचे. म्हणजे वेगवेगळ्या ग्राहकांना ही आपला पार्ट पुरवत असते. त्याच्यामध्ये सरकारी कंपन्या आहेत, तशा काही दुसऱ्या बी कंपन्या आहेत. तर अशी ही कंपनी सगळ्यांना आपला माल पुरवत असते. हिचं मार्केट कॅप बघूया आपण. मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप हे 6200 करोड आहे. एकदम छोटी कंपनी आहे, गुंतवणुकीत चांगली. म्हणजे हिचं जेव्हा मार्केट कॅप 50-60 हजार होईल तेव्हा आपला पैसा हा कितीतरी पटीत झालेला आपल्याला पाहायला मिळेल. स्टॉकचा पी जर पाहिला तर 60 आपल्याला पाहायला मिळत आहे. ROC ROE जर पाहिले तर ROC 22, ROE 17 आहे आणि फेस व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे स्टॉक स्प्लिट झाला तर त्याचा फायदा मिळू शकतो. हे बघा इथं स्टॉकचे EPS वाढत आहेत, पण स्टॉक आपल्याला खाली मिळत आहे. म्हणजे त्याचा मीडियन जर पी जर पाहिला तुम्ही इथं तर 72 आहे मीडियन पी, इथं तुम्ही बघू शकता. आणि हा मीडियन पीची रेग डॉटची जी रेग आहे 72ची, ती मीडियन पी आहे. आणि त्याच्याही खाली कंपनी आपल्याला 60च्या जवळपास पी तिचा मिळत आहे. म्हणजे कंपनी आपल्याला फेअरमध्ये मिळत आहे, स्वस्तात मिळत आहे. हिची व्हॅल्युएशन सध्या कमी आहे. आणि अशा कंपन्या निवडल्या तर आपला पैसा हा झपाट्यानं वाढू शकतो. त्याच्यानंतर आपण सेल्स बघू. या कंपनीचे सेल्स जर बघितले तर 105 आहेत 2014ला, नंतर कमी झाले 15 आणि 16ला. पण त्याच्यानंतर 101, 157 करोड, 184, 214 करोड, 246, 322, 573 आणि आता 2 क्वार्टरचे 675 आलेले आहेत. म्हणजे सेल्स सुरुवातीला थोडे खालीवरी होते, पण नंतर चांगले सेल्स वाढलेले आपल्याला दिसत आहेत. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट 2 करोड, -5 करोड, 0, -15 इथपर्यंत नेट प्रॉफिट आपल्याला खालीवरी दिसत होतं. पण त्याच्यानंतर 5 करोड, 39, 31, 46, 61, 104 आणि 2 क्वार्टरचे 103 आलेलं आहे. इथं थोडीशी डीप आपल्याला दिसते 31ला, कारण तिथं कोरोना होता आणि त्यामुळं ते थोडा खाली गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढं सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ बघा. सेल्स ग्रोथ आहे, ही प्रॉफिट ग्रोथ आहे. आणि इथं आपल्याला काय मिळणार आहे ते बघा. सेल्स ग्रोथ 10 वर्षाची 20% आहे, 5 वर्षाची 30, 3 वर्षाची 39. प्रॉफिट ग्रोथ 10 वर्षाची 77, 5 वर्षाची 80 आणि 3 वर्षाची 48. आता तुम्हाला माहीत आहे की ह्याच्यापेक्षा आपल्याला इथं जास्त मिळायला पाहिजे. म्हणजे जर 77पेक्षा जास्त मिळत असतील, इथं 80-90चे मिळत असतील, तर पैसा किती पट बनतो. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की 100चा CAGR मिळाला, आता पैसा किती बनतो. तर 5 वर्षाचा 80 आहे, म्हणजे आपल्याला 80च्या इथं पुढं मिळायला पाहिजे. तर ही कंपनी जिचे प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ चांगली असूनही जर खाली मिळत असेल तर गुंतवणुकीची ती एकदम सुवर्ण संधी आहे. स्टॉकचा चार्ट बघा. चार्ट जर बघितला आपण तर असं लक्षात येईल, पुढे तुम्हाला दाखवतो. तर हिनं इथं सपोर्ट घेतलेला आहे वारंवार. हे तिचा रेजिस्टन्स होता. इथंही तिचा रेजिस्टन्स होता. जवळपास 3-4 आठवडे 5 आठवडे कंपनी इथं रेजिस्टन्स घेत होती. त्याच्यानंतर हा तिचा सपोर्ट म्हणून इथं काम करत आहे. पुढचा सपोर्ट तिचा इथं मिळू शकतो, जो की इथं रेजिस्टन्स तिनं फेस केला होता 3-4 वेळेस. तो सपोर्ट तिचा इथं मिळू शकतो. आणि त्याच्याही जर खाली आली तर इथं रेजिस्टन्स होता, तोच तिनं इथं वारंवार सपोर्ट घेतलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो. तर ह्या सपोर्टपर्यंत येऊ शकते, जो की 1500चा असू शकतो. तर ही कंपनी आता सध्या एका सपोर्टवर आहे. तिथून जर खाली आली तर ती 1800ला येऊ शकते आणि तिथून जर खाली आली तर ती 1500ला येऊ शकते, सपोर्ट घेऊ शकते. ज्याच्याकडे ही कंपनी नाही, एकही स्टॉक नाही, तर तो वॉच लिस्टमध्ये ठेवू शकतो किंवा एखादा स्टॉक घेऊन ठेवू शकतो. जशी ती खाली येईल तसं त्याच्यामध्ये ॲड करू शकता.
पुढची कंपनी आहे इझी ट्रिप प्लॅनर. ही कंपनी काय करते तर इथं बघू शकता तुम्ही, ही कंपनी इज माय ट्रिप या प्रमुख ब्रँड अंतर्गत प्रवास संबंधित उत्पादने आणि सेवांची विस्तृत श्रेणी ऑफर करते. ही काय करते, विमान तिकिटे, हॉटेल्स, हॉलिडे पॅकेजेस, रेल्वे तिकीट, बस तिकीट, टॅक्सी, विमा, प्रवास विमा, व्हिसा प्रक्रिया, ह्या सगळ्यामध्ये ही कंपनी काम करते. आणि सध्या तुम्हाला माहिती आहे की लोक फिरायचे किती शौकीन झालेले आहेत आणि ह्या कंपनीचं त्यामुळं सेल्स वाढणार, प्रॉफिट वाढणार आहे आणि वाढलेले आपल्याला दिसत पण आहेत. ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर मार्केट कॅप हे 8,000 करोडचं आहे. म्हणजे ही पण छोटी कंपनी आहे. स्टॉक्स ऑफ ही 54 आहे आणि सध्या 49.30 रुपये ही कंपनी चालू आहे. ही कंपनी आपण 37 रुपयावर पाहिली होती, तिथून आता ती बरीच वर आली आहे. त्याच वेळेस मी आता जे सांगत आहे की जी कंपनी खाली मिळत आहे, फेअरमध्ये मिळत आहे, त्यावेळेस जर खरेदी केली तर फायदा होऊ शकतो. आता जवळपास 25% फायदा ज्यांनी 37ला गुंतवणूक केली त्यांना मिळत असेल 25-30%. ROC ROE बघू, ROC 54, ROE 46, जवळपास 47 आहे. म्हणजे एकदम जबरदस्त ROC व ROE ह्या कंपनीचे आहेत. हिचा जर चार्ट पाहिला आपण हा, तर ह्या चार्टमध्ये आपल्याला लक्षात येईल की हिचा खाली मेडियन पी जर पाहिला तर 64.5 आहे आणि ही सध्या आपल्याला मेडियन पीच्या खाली मिळत आहे. तुम्ही इथं बघू शकता हिचा मेडियन पी इथं 64 आहे. डॉट जी रे दिसते ही मेडियन पी आहे आणि त्याच्या खाली आपल्याला इथं कंपनी मिळत आहे. त्यामुळं ही फेअरमध्ये आहे कंपनी, म्हणजे स्वस्तात मिळत आहे, कारण हिची EPS आपल्याला कंटिन्यू वाढलेले हे दिसत आहेत. हिचे सेल्स बघा, सेल्स बघितले तर आपण सुरुवातीला 800,000 आहेत, पण त्याच्यानंतर 2016ला कमी झाले होते 862, नंतर पुन्हा कमी 103, 100 आणि इथून पुढं मग 101, 141, 138, 233, 430 आणि 2 क्वार्टरचे 464 आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे इथून इथपर्यंत ही कंपनी थोडंसं मायनस प्लस करत होती, पण इथून तिनं चांगला ग्रीप घेतलेला, पुढं चांगला ग्रीप घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. नेट प्रॉफिट जर पाहिलं 2 करोड, 3 करोड, 4, 4, 20 इथं झिरो झालेला आहे. पण इथून पुढं आपण सेल्समध्ये बी पाहिलं की इथपर्यंत तिचे सेल्स असे खालीवरीच होते, पण इथून पुढं बघा 24, 35, 62, 107, 147 आणि आता 2 क्वार्टरचे 160 आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे इथून कंपनी पुढं चांगले सेल्स झाले आणि त्यामुळे प्रॉफिटही कंपनीला चांगलं झालेलं आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ बघू. ही सेल्स ग्रोथ आहे, ही प्रॉफिट ग्रोथ आहे आणि इथं मिळणारे CAGR आपल्याला मिळतील. तर सेल्स ग्रोथ 10 वर्षाची -3% आहे. सुरुवातीला सेल्स नव्हतेच म्हणा. 5 वर्षाची 34, 3 वर्षाची 45. प्रॉफिट ग्रोथ 10 वर्षाची 52%, 5 वर्षाची 103, 3 वर्षाची 64. आता ह्याच्यापेक्षा आपल्याला इथं जास्त मिळायला पाहिजे. तर इथं जर आता 5 वर्षाचा 100 आहे, तर 100पेक्षा जास्त 5 वर्षाचा आपल्याला मिळायला पाहिजे. हा 52 आहे 10 वर्षाचा, 52पेक्षा जास्त म्हणजे आपल्याला 60-65च्या आसपास मिळायला पाहिजे. इथं 64 आहे 3 वर्षाचा, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला 70-75 मिळायला पाहिजे. म्हणजे ही कंपनी जर गुंतवणूक केली तर आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते. चार्ट बघा, हिचा चार्ट जर पाहिला तर आपण इथं वारंवार चर्चा केली होती सपोर्टवर. 37 रुपयाला हा त्यावेळेस आपल्याला मिळत होता आणि वारंवार तिनं सपोर्ट पण घेतला आणि आता ती वर गेलेली आहे 49 रुपये 30 पैशाला ही कंपनी सध्या चालू आहे. आणि ती इथं जो रेजिस्टन्स फेस केला होता तोच तिथं आता तिला तो फेस करावा लागत आहे. इथून वर गेल्यावर नंतर ती 60 रुपयापर्यंत सहज जाऊ शकते. तुम्ही इथं बघू शकता ही 60 रुपयापर्यंत सहज जाऊ शकते. 60 रुपये ब्रेक झाल्यानंतर पुन्हा ती आपल्या ऑल टाईम हायच्या जवळ जाईल. त्यामुळं आताही गुंतवणुकीची खूप चांगली संधी आहे. अजूनही फेअरमध्ये कंपनी आपल्याला मिळत आहे. मित्रांनो, कोणताही कॉल टिप्स नाही किंवा रिकमेंडेशन नाही. तुम्ही अभ्यास करा ह्या कंपन्यावर आणि अभ्यास करून तुम्ही निर्णय घ्या खरेदी करायचा किंवा नाही. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या एखाद्या ग्रुपवर व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.